नमस्कार, जय महाराष्ट्र, शुभ सकाळ. आम्ही खांडसकर चॅनलवर तुमचं स्वागत. आज आम्ही तिघे जण चाललो बदलापूरला यांची मावशी आहे आणि त्यांच्या शेजारी एक काका वारलेत, त्यांच्या इथे चहा करायला चाललेत. तर 10:30 वाजलेत आणि आम्ही आता चला मग बाय बाय. आणि आमच्या दोघींची तब्येत काही बरी नव्हती. आमची भाग्या त्या दिवशी आजारी झालती, मग त्याच्यानंतर मी आजारी झाली आणि आता आम्ही दोघी बरी पण झालो. आम्ही इकडे अर्ध्या वाटेला येऊन आमची गाडी थांबवली होती, यांचं काही काम होतं तर. आणि आता आम्ही चाललो. भाग्य आजारी झाले, मी लगेच आजारी होते. उलट आहे आमच्याकडे, दुसऱ्यांकडे आई आजारी होते मग मुलं आजारी होतात, तसं आमच्याकडे आधी मुलगी आजारी होती आणि मग मी आजारी होते. चला मग दवाखान्यातून आल्यावर बरी झाली. बाय बाय. घेते. आमच्या भाग्याला नुसतं गाडीवर बसलं की माझ्या मांडीवर बसायचं असतं. ती बोलते मला मधीत नको घेऊ, तिला जागा नाही होत, मांडीवर घे बोलते. मांडीवर घेतल्यावर मग ती खुश असते. आत्ताच 1 महिन्यापूर्वी 1 महिन्यामध्ये कितीतरी अशा घटना झाल्या मुलींवर. त्यात आत्ताच बदलापूरमध्ये एक घटना झाली, 2 चिमुकल्यांच्यावर एकाने अत्याचार केले, लैंगिक अत्याचार. महिला तर सुरक्षित नाही आहेत, आधीच किडनॅपिंग होतं मुलींचं आणि त्यात हे एवढीशी मुलगी पण सुरक्षित नाही. तर भीती वाटते आज तिकडे जायला. त्या दिवशी तिकडे स्टेशनला तोडफोड वगैरे झालेली, तर अशा आरोपीला लगेचच फाशी दिली पाहिजे, कारण की त्याचं कृत्य बघून दुसरं कोणीतरी करेल. जर फाशी दिली तर निदान त्याला तरी घाबरतील. कायदे असे बनवा की निदान कायद्याला तरी घाबरतील. आणि आम्ही आत्ता पोचलो कशेळेला. कशेळे आज गुरुवार आहे, तर कशेळेचा बाजार भरला आहे. अजून काही जास्त भरला नाही. भाजीपाला, बंदर आणि असेच काही वस्तू छोट्या छोट्या लागणाऱ्या असं सर्व असतं. टोस्ट, बटर, खारी. आणि मला लागले जोरदार भूक. मी आली ते वडापाव खायला, पण वडे त्यांचे संपलेत. आता ते परत करता येते. माझं कधी पण असंच होतं, जेव्हा खायचं असेल ना तेव्हा गरमागरम भेटतात. गरमागरम खायला चांगलं असतं, पण एवढं गरम की डायरेक्ट तोंड भाजतं आणि मग लवकर खायची इच्छा होत नाही. इकडे मग नीरलला खाऊ घेतला आणि आम्ही निघालो. या आमच्या बदलापूरच्या मावशी हो का, मस्तपैकी आमच्या गप्पा झाल्या, जेवण झालं आणि आता आम्ही निघालो. आणि मावशी चालल्या लाडकी बहीण योजनेचं पैसे आलेत का पाहायला. ह्या मावशी चालल्या त्यांना घेऊन, कारण की ह्या मावशीचे आलेत आणि ह्या मावशी गावातल्याच आहेत. मग ह्या दोघी चालल्या बँकेमध्ये आणि आम्ही पण आता निघालो. आम्ही आता शॉर्टकटने निघालो. इथून डायरेक्ट नेरलला जाऊ निघायला. आणि आमची भाग्य जाताना पण झोपली, येताना पण झोपली. तिला गाडीवर लगेच झोप येते. आता आम्ही नेरळला पोचलो आणि आमची भाग्या आईस्क्रीम घेतलाय भाग्याने. आम्हाला पण घ्यायची, कारण प्रवासामध्ये घशाला काहीतरी गारगार खावंसं वाटतंय ना, त्यासाठी आधीच कसा बिघडलाय माझा, पण तरी पण बटरस्कॉच फालुदा. तुम्ही काय खाणार हो? भाग्याने आईस्क्रीम कोण घेतलाय, मी बटरस्कॉच फालुदा. आणि भाग्य बाबाला बोलते कुल्फी का, स्वस्त मस्त. भाग्या बाबा, अरे ये मेरा घाबटकर स्वतःचा फालुदा खाऊन माझ्या वाटीचा पण फालुदा खायला, कारण की मला संपला नाही.
एवढासा जीव माझा, मला जास्त संपत नाही, त्यामुळे मी त्यांना दिला. मी भाग्याला बोलली ते फालुदा घेत तिने काय आईस्क्रीम कोण घेतला. 5 वाजलेत, नेरळला आहोत. मावशीकडे काही जास्त व्हिडिओ शूट करायची आठवणच पडली नाही. 1 वाजता पोचलो तिकडे. थोडा वेळ मावशीकडे बसलो, नंतर ती शेजारी चहा करायला जायचं होतं तिकडे गेलो. मावशीला आधी सांगितलं नव्हतं यायचे, कारण की आमचा प्लॅन काय कधी पण चेंज होतो आणि अचानक प्लॅन केला म्हणून गेलो होतो. मावशीला बोली जेवण नका बनवू, तरी त्याने आम्ही दुसरीकडून बसून जाईपर्यंत तिकडे मावशीने मस्तपैकी वरण भात, मुगवटीची भाजी, पापड, लोणचा आणि शिरोळ्याची भाजी बनवली होती. आणि मग त्यानंतर जेवल्यानंतर पण मस्त बसलो. गप्पा करताना एवढ्या गप्पा रंगल्या की आठवणच नाही पडली व्हिडिओची. डायरेक्ट मावशीची शेवटलाच व्हिडिओ केली, कारण मावशी पण गेली बँकेमध्ये. मग आम्ही पण निघालो 4 वाजता. आता शॉर्टकटने आलो, जाताना लॉंग कटने गेलो होतो. चला आता आम्ही निघतो. ए भाग्या खा ग लवकर. खडा बसायला घेऊन इकडे बघ. चल चालीस बोलले ना. घरी जाता जाता भाग्याने मंचुरियन घेतले तिथे खायला, ती खाते. आणि ही आमची एवढी आजची खरेदी. 7 वाजलेत आणि आम्ही आत्ताशी आलो घरी. पैशाला थोडी शॉपिंग केली. शॉपिंग म्हणजे तेच भाजीपाला काही थोडंसं घेतलं. बाजार होता तर भाग्याला आणि 7 वाजता पोचलो. फ्रेश वगैरे झालो. आता दिवाबत्ती आणि आपलं जेवण तिथे जायला मज्जा वाटते, पण आल्यावर थोडंसं असं आळस आल्यासारखा होतो. जास्त जर लेट झालं तर मग तो घाई होते जेवण वगैरे बनवायचे. तर 4 वाजता निघालो होतो आणि मग थोड्यामध्ये शॉर्टकटने आलो. नंतर परत आहे त्याच वांगणी वगैरे त्या रोडने आलो आणि जाताना कशेळे, नेरळ, वांगणी असं सरळ चांगल्या रस्त्यानेच गेलो होतो, हायवेने. इकडून पण अजून एक शॉर्टकट आहे मोराटपाडावरून, पण जंगल एरिया आहे ना, म्हणून मी त्यांना म्हटलं नको. ते बोलत होते तिकडून जाऊ, 1 तासामध्ये पोचलो असतो. इकडून आम्हाला जायला 2 तास लागले. मी येताना कशेळेला थांबलो ना, त्यामुळे आता 3 तास लागले. कशेळेला काय घेतलं म्हणून वेळ गेला. पावसाने एवढा जोर गेला होता, पण पाऊस काही आलाच नाही. इथे आमच्या इथे 5 मिनिटं अगोदर रस्त्यावर पडत होता आणि इकडे आमच्याकडे काहीच नाही पडला. रेनकोट घालायला वेळ गेला, त्यामुळे पाऊस काही आलाच नाही. बाजारातून आणलेला भाजीपाला, हे आमच्या सर्वांच्या आवडीचे मक्के आणि हे भाग्याला तलायला आणलेत. आणि हे ती बोलते मला मेहंदी कोन आणि नेलपेंट पाहिजे. आमच्या भाग्याच्या ह्या 2 आवडीच्या गोष्टी, ह्या तिला तर लागतातच. बोलते ह्या 2 घे. तिने कलर चॉईस केलाय. आणि आवला पॅकेट घेतले ते गोडगोली ना, त्याच्यामध्ये हे चॉकलेट घेतले. आणि ह्या मी मला बांगड्या घेतल्यात 50 रुपये आणि ह्या पण 50 रुपये 100च्या. आणि हा काही खडा मसाला तर लागतोच आम्हाला. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे खडे मसाले आणले. पॅकेटमधलेच आणले. 10 रुपयाला 1 पॅकेट बाजारामध्ये. जास्त करून आम्हाला चिकन पुलाव, नॉनव्हेज आणि व्हेज पुलावला लागतो. हे आणलेत मला कधी भरली भेंडी बनवायची असल्यावर. मी असं वगैरे वगैरे. हा तर त्रिफला जाम भारी, भाजीला एकदम भारी वास येतो. या मंडळी जेवायला मस्तपैकी खिचडी भात, पुलाव, जे काही म्हणायचे ते म्हणा. आणि इकडे बॉबी तळल्यात. कुरडई तळायची होती पण मग बॉबीच तळल्या, कारण आमच्या भाग्याला पाहिजे होत्या.
झटकेपट टाइमपास नको म्हणून खिचडी भात. लुडो ती जागा आहे का कपाटात बसण्याची? आणि भाग्याने बघितलं म्हणून, नाहीतर मी तुला लॉकच केला असता. उतर. एक दिवस असाच लुडो चुकून राहिला होता आतमध्ये कपाटामध्ये. 2 मिनिटानंतर पिशव्या पडल्या कपाटातल्या. मी लॉक केला होता. पिशव्या पडल्याचा आवाज आला. बोललो लुडो कुठे बघू दे. कपाट खोला तर लुडो कपाटातून आला. बाई थोडा उशीर जास्त झाला माझा लुडो. आधीची गोष्ट आहे 2-3 महिन्यापूर्वीची. जेवलाय आणि काय कपाटात आराम करतो का आता? जा चल.